तर लोकांना मी जाऊन त्यांना रिक्वेस्ट करतो किंवा असं झाली घटना घडली ते काय आपल्या हातात नाहीये, परंतु एक 2-3 तासांनी आपण तो देह नष्ट करणार आहे, तर त्याच्या आधी तर नेत्रदान केलं तर 2 अंध व्यक्तींना हे जग पाहायला मिळेल, म्हणून ती याचकाच्या भूमिकेतनं मी त्यांना विनंती करत असतो. बरेच लोक तयारही होतात, काही वेळेला काही वाईट अनुभव येतात, काही लोक रागावतात, काही वेळेला अंगावर सुद्धा धावून येतात, तुम्हाला काही कळतं का नाही, इथं काय प्रसंग आहे आणि तुम्ही काय बोलता. पण हेच लोक नंतर मला सांगतात की तुम्ही खूप चांगलं आम्हाला सुचवलं, नंतर काय आम्ही 2-3 तासांनी ते वैकुंठात आम्ही ते जाळून टाकलं. यावेळी काही वेळेला भरल्या ताटाने सुद्धा उठून जायची वेळ येते आणि जातो मी. बऱ्याच वेळा वरच्यांच्या शिव्या पण खाल्लेल्या आहेत, पण नंतर ते म्हणतात की नाही तुम्ही जे केलं ते योग्य केलं. मला जेवण काय आता काय नंतर मी जेवू शकतो, पण आता माझी तिथे गरज आहे. नमस्कार, शमिका होसगे या पॉडकास्ट चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. रुग्णसेवा, प्रत्येक रुग्णाला लागणारा रक्ताचा पुरवठा, बेवारस मृतदेहांचं अस्थिविसर्जन, अशा अनेक उपक्रमांमध्ये हिरिरीनं भाग घेणारे अनेक संस्थांशी, नामवंत संस्थांशी जोडलेले त्यांचं नाव आहे सदाशिव कुंदेन. त्यांना आम्ही अगदी आदरानं कुंदेन काका म्हणत असतो. कुंदेन काका नमस्कार, तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. काका, माणसं दान करताना सुद्धा आपल्याला काय त्यातून मिळणार आहे अपेक्षा ठेवतात आणि मगच दान करतात. मग ते अगदी देवाला काही द्यायचं असेल तरीसुद्धा मला 5 होऊ दे मी हे दान करतो. रक्तदान हे इतकं सर्वश्रेष्ठ पुण्यदान आहे आणि तुम्ही अविरत कितीतरी वर्ष हे करताय आणि त्याची वाच्यता कधीही कोणाजवळ करत नाही. अनेक त्यांनी आरोग्य शिबिरं घेतलेली आहेत, रक्तदान शिबिरं घेतलेली आहेत, स्वतः रक्तदान केलेलं आहे काकांनी, आता ते सांगतीलच. काका, कसं काय वळलात या प्रवासाकडे? वडिलांच्या आजारपणामध्ये मला पडलेले प्रश्न आणि मी त्यातनं जे पळून निघालो. डॉक्टर येऊन जे सांगून जातात की पेशंट तपासल्यानंतर जे काय झालंय काय नाहीये, आज आपण हे मेडिसिन देऊ, या टेस्ट करू, याचे रिपोर्ट आल्यावर पाहू, आणि ते ज्यावेळेला सांगतात त्यावेळेला बऱ्याचशा लोकांना ती डॉक्टरी भाषा अवगत नसते आणि ते काय बोलतात ते आपल्याला कळत नाही. आणि हे कोणीतरी मधला दुवा कोणीतरी पाहिजे, की पेशंटला आणि डॉक्टरच्या मधला दुवा पाहिजे, असं मला सारखं वाटायचं. त्यावेळेला सोशल वर्कर डिपार्टमेंट ही संकल्पना कुठल्याच हॉस्पिटलला नव्हती, जी आता आहे आता. आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असायच्या. एखादं ऑपरेशन सांगितलं असेल, त्या ऑपरेशनचा खर्च असेल, त्या खर्च तो कुठून मदत मिळवायची हे सुद्धा सर्वसामान्य रुग्णांना माहीत नसतं. तर हे कोणीतरी सांगणारा, हा या अंधारामध्ये एखादा दिवा दाखवणारा कोणतरी पाहिजे होता, आणि ते कोणी नाहीये, तर आपणच का एक सुरू करू नये, म्हणून मी या रुग्णसेवेच्या आणि रक्तदानाच्या या कार्याला त्यावेळेपासून मी सुरुवात केली. काका, तुम्ही आतापर्यंत स्वतः किती रक्तदान केलेलं आहे? मी 108 वेळा माझं रक्तदान झालं. त्यानंतर मला सुद्धा थोडंसं BP शुगरचं हे झाल्यामुळे आता मला देता येत नाही, इच्छा असून सुद्धा. आणि नंतर मग मी ती उणीव थोडीशी भरून काढण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, मला आता रक्तदान करता येत नाही, परंतु मी रक्तदान शिबिर मी आयोजन करू शकतो. आणि जे असंख्य हॉस्पिटलमध्ये असंख्य रुग्ण वेगवेगळ्या विकाराने ॲडमिट झालेले असतात, त्यांच्या ऑपरेशनसाठी जे रक्त लागत असतं त्याची उपलब्धता पाहिजे त्या प्रमाणात नसते, बऱ्याचशा वेळेला तुटवडा असतो. तर हे रक्तदान शिबिरातनं ते एक कमी करण्याचा थोडासा मी प्रयत्न, एक खारीचा वाटा म्हणून मी करत असतो. आज तगात मी शेकडो रक्तदान शिबिरं आयोजित केलेली आहे आणि करत आहे. आणि ह्याच्यामागे हाच उद्देश आहे की गरजू रुग्ण असतो, त्या गरजू रुग्णासाठी मी रक्तदान शिबिर का घेतो, तर मी याचक म्हणून लोकांपर्यंत पोहोचतो किंवा मला गरजू रुग्णांना रक्त हवं आहे, तर तुम्ही रक्तदान करा, हा त्याच्या मागचा माझा उद्देश आहे. तसंच मी नेत्रदानाचंही काम करतो. कधी मला कळालं कोणी अपघातात गेला किंवा कोणी नैसर्गिक मृत्यू झालं, वयस्कर असतील किंवा यंग असतील, तर त्यांच्या तिथल्या नातेवाईकांना किंवा इतर लोकांना मी जाऊन त्यांना रिक्वेस्ट करतो किंवा असं झाली घटना घडली ते काय आपल्या हातात नाहीये, परंतु एक 2-3 तासांनी आपण तो देह नष्ट करणार आहे, तर त्याच्या आधी जर जमलं तर नेत्रदान केलं तर 2 अंध व्यक्तींना हे जग पाहायला मिळेल, म्हणून ती याचकाच्या भूमिकेतनं मी त्यांना विनंती करत असतो. आणि बऱ्याच वेळा
जवळजवळ बरेच लोक तयारही होतात, काही वेळेला काही वाईट अनुभवही येतात, काही लोक रागावतात, काही वेळेला अंगावर सुद्धा धावून येतात, तुम्हाला काही कळतं का नाही, इथं काय प्रसंग आहे आणि तुम्ही काय बोलताय. पण हीच लोक नंतर मला सांगतात की तुम्ही खूप चांगलं आम्हाला सुचवलं, नंतर काय आम्ही 2-3 तासांनी ते वैकुंठात आम्ही ते जाळून टाकलं असतं. पण आज त्या डोळ्या रूपाने ते जिवंत आहेत. हा त्याचा मागचा उद्देश. त्यानंतर आता हे अवयवदानावरती आता आपण बरेचसं ऐकतो की ज्यांच्या घरचा पेशंट ज्या वेळेला आजारी असतो, डायलिसिसवर असतो, किडनी फेल झालेले असतात, लिव्हर काम करत नाही, ह्या लोकांना सुद्धा प्रॉब्लेम फार मोठा असतो. मग त्यावेळेला आपण ती एक जनजागृती आपण करण्याचा प्रयत्न करतो की ब्रेन डेड झालेला व्यक्ती असेल तर त्यांच्या नातेवाईकांना सांगतो की आता आपल्याला डॉक्टरनी सांगितलं की काही दिवस किंवा काही तासाचाच हा पाहुणा आहे, तर आता ह्याचे जर अवयव या जिवंतपणी जर आपण दिले तर जे या आजाराने त्रस्त आहेत त्यांना जीवनदान मिळेल. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांना विनंती करतो. त्यातनं बरेचसे लोक आता जागृत झालेले आहेत आणि त्या गोष्टीला तयार होतात. आणि आजच पेपरला मी वाचलंय की एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे 4 जीवनदान झाले. आजच्याच वर्तमानपत्रात मी वाचलेलं आहे. तर हा एक काम असतं आणि त्यासाठी मी माझ्या गाडीवर मी सुद्धा लिहिलेलं आहे की जिथे जी रक्तदान, जाते जाते नेत्रदान, अवयवदान आणि हो सके तो देहदान. आणि हे बऱ्याच वेळा मला सिग्नलला मुलं, वयस्कर लोक हे सुद्धा मला थांबवून विचारतात की हे कसं करायचं, याची प्रोसिजर काय. मी त्यांना मग माझा कार्ड वगैरे देतो की ह्या नंबरवरती तुम्ही मला फोन करा आणि आपण निवांत भेटल्यानंतर तुम्हाला याची सविस्तर माहिती देतो. बऱ्याच लोकांची याची संकल्पना असते की याचा नेत्रदानाचा फॉर्म भरून देतो किंवा अवयवदानाचा आपला देहदानाचा फॉर्म भरून देतो. पण ही प्रक्रिया कशी ती तिथपर्यंत ठीक आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये तो फॉर्म भरलेला तो त्याचा उपयोग होईलच असं नाही. कारण का आपला मृत्यू कधी आणि कुठे आणि कसा होणार आहे हेच माहीत नाही. आणि आज फॉर्म भरून दिला, आपण किती वर्षापूर्वी दिला माहीत नाही. पण ह्याच्यासाठी प्रोसिजर एवढीच आहे की मला जर नेत्रदान करायचं असेल किंवा देहदान करायचं असेल तर हे मी माझ्या घरच्यांशी इतगुज केलेलं अतिशय चांगलं आहे. कारण काय माझ्या मृत्यूनंतर माझ्या घरच्यांनी तयार झालं तर ही प्रक्रिया होईल, अन्यथा होणार नाही. कारण मी जरी लिहून ठेवलं पण माझ्या घरच्यांनी सांगितलं नंतर नाही आम्हाला नाही करायचं तर ते कोणीच काही करू शकत नाही. तर आपली इच्छा व्यक्त करताना आपण घरच्यांशी ज्या वेळेला सगळे एकत्र बसतो त्यावेळेला त्यांना वारंवार सांगायचं की माझ्या मृत्यूनंतर माझी ही शेवटची इच्छा आहे, हे तुम्ही नक्की करा. तर त्यासाठी आम्ही काय म्हणतो की तुम्ही रोजचं तुमचं कपड्याचं कपाट तर नक्की असतं की तिथे दार उघडल्यानंतर तिथे तुम्ही ते हे पॅम्पलेट्स वगैरे मिळतात नेत्रदानाची किंवा तिथे चिटकून ठेवा आणि लोकांना तुमच्या घरच्यांनाही कळेल की अरे यांची इच्छा होती, यांची इच्छा होती, रोज त्याच्या नजरेवर जातात ते, मग ते त्यावेळेला ते तयार होतील. आता रक्ताची गरज ही केव्हाही कुठेही लागतेच. मग तुम्हाला वेळोवेळी जेव्हा फोन येतात त्याचा त्रास होत नाही? नाही, कारण मी माझ्या अंगवळणीच पडलेलं आहे आणि माझे मार्गदर्शक गुरु मोठे बंधू पांडुरंग शास्त्री आठवले यांचं सहवास मला लाभला हे मी माझं भाग्य समजतो. आणि त्यांचं वाङ्मय मी वाचलेले आहेत. त्यांच्या परीक्षा स्वाध्याय परिवाराच्या माझ्या परीक्षाही मी स्वतः 2 दिलेल्या आहेत संस्कृतच्या. आणि त्यांच्या प्रवचनामधनं मला बऱ्याचशा गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यावेळेला त्यांनी एक सांगितलं होतं की जीवनामध्ये एक कुठलं तरी असं काम करा निस्वार्थपणे की जिथं तुमचं काहीही स्वार्थ नाही. म्हणून मी हे रक्तदान आणि रुग्णसेवेचं काम निवडलं आणि त्या कामामध्ये मी कोणाचा अर्धा कप चहा सुद्धा घेत नाही आणि अयाचक वृत्तीने हे काम मी करायचा अंगीकारलेला आहे. आणि 24/7 मी हे काम आणि ही सेवा देण्याचा मी शेवटच्या श्वासापर्यंत करायचं ठरवलेलं आहे. नाही, आणि हे विचारायचं कारण असं आहे की मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे किंवा मी सुद्धा लोकांना तुमचं नाव सजेस्ट केलेलं आहे. पण त्यावेळेस रात्री अपरात्री तुम्हाला फोन आलेला असतो आणि रात्री अपरात्री सुद्धा अगदी गरज असेल तर उठून तुम्ही त्या रुग्णालयामध्ये गेलेले असतात. खूप सुंदर, खऱ्या अर्थानं तुम्ही ते पुण्याचं काम करताय. भरल्या ताटाने सुद्धा उठून जायची वेळ येते आणि जातो मी. बऱ्याच वेळा घरच्यांच्या शिव्या पण खाल्लेल्या आहेत.
पण नंतर ते म्हणतात की नाही तुम्ही जे केलं ते योग्य केलं. मला जेवण काय आता काय नंतर मी जेवू शकतो, पण आता माझी तिथे गरज आहे. काही वेळेला रात्री अपरात्री ऍक्सिडेंट होतात आणि त्यावेळेला तिथं नितांत गरज असते. केवळ तिथं अनुभव काम करतो. माणसं प्रचंड गोळा होतात, पण काम करणारा पाहिजे असतो. तर त्यावेळेला रात्री मला तिथे गेल्यानंतर तिथे अनंत प्रश्न असतात. काही अपघातामध्ये जिवंत असतात, काही मृत्यू पावलेले असतात. मृत्यू पावलेल्यांचं काय करायचं, जिवंत असलेल्या माणसाचं काय करायचं, त्याचं ट्रीटमेंट कुठं व्यवस्थित होईल, या इथं हॉस्पिटलमध्ये होईल का त्याला आणखी कुठे ते शिफ्ट करावं लागेल, मग त्यासाठी काय ॲम्ब्युलन्स लागेल, मग इकडे जे गेलेली व्यक्ती आहे त्याचं पोस्टमॉर्टम करायचं आहे किंवा त्या गोष्टीसाठी जे काही प्रोसिजर असते, पंचनामा असतो, त्यावेळेला काही जवळची माणसं सुद्धा पंचनाम्यावरती सही करायला घाबरतात की नंतर हे लाटणं माझ्या अंगी आलं तर काय करा, त्यापेक्षा ते लांब पडतात. जबाबदारी घ्यायला कोणी पुढे येत नाही. आम्ही सगळं झटकावरून ते त्या कामासाठी पुढे येतो आणि ते काम करतो. आतापर्यंत तरी एकही वाईट अनुभव आलेला नाही. रुग्णसेवेमध्ये अनंत वेळा अनंत प्रश्न आमच्या समोर येत होते, आलेत की आम्ही ज्या रुग्णासाठी आम्ही दवाखान्यात भेटायला जात होतो त्या शेजारचा पेशंटचा प्रॉब्लेम त्या आमच्या नातेवाईकांनी आम्हाला सांगितलेले आहेत की यांचा असाचा प्रॉब्लेम आहे, ते बाहेर गावावरनं आलेले आहेत आणि त्यांचं असं आर्थिक प्रश्न आहे. औषधं डॉक्टरनी ICU मध्ये लिहून दिलेले आहेत. जेवढे पैसे होते ते सगळे संपले आणि आता पुढची औषधं आणायची आहेत. तर आता गावी जाऊन पैसे घेऊन ते कधी येणार, आता तर रुग्णाला गरज आहे. मग त्यावेळेला आम्ही मेडिकल स्टोअरवाल्याला सांगायचो तेव्हा हे माझे ओळखीचे आहेत, त्यांना काय मेडिसिन लागतं ते दे, लिहून ठेव, मी सांगतो. तर तो माझ्या जबाबदारी लिहून ठेवायचा. आणि अशी अनंत उदाहरणं झाली की काही वेळेला मला रात्री 11-12 वाजता फोन आला, सर तुम्ही त्यांना सांगितलं होतं ते अहमदनगरचे पेशंट आहेत, त्यांना तुम्ही औषधं द्या म्हणले आणि क्रेडिटवर आपण दिलं, त्यांचं जवळजवळ 15,000 बिल झालंय, पण तो पेशंट दगावलाय आता आणि ते आता घेऊन चाललेले आहेत, तर आता काय करू. तर मी त्यांना सांगितलं की त्यांना काही बोलू नकोस, तू जबाबदारी माझी आहे, ते मी बघेन, तुला पैसे द्यायची जबाबदारी माझी आहे, तू आता त्यांना ह्या पोझिशनमध्ये काही बोलू नकोस. आणि तोच विषय 4 दिवसांनी तोच मेडिकलवाला मला फोन करून सांगतोय की काका त्यांचे पैसे देऊन गेलेत ते, आणि ते म्हणले सॉरी तुम्हाला 4 दिवस लेट झाला, कारण की आमचं 3रा झाल्याशिवाय आम्हाला येता येत नव्हतं आणि तुम्ही ते आम्हाला एक शब्दाने पण बोलला नाही. तर असेही अनुभव पाहायला मिळाले. एक अभिप्राय तुम्हाला आला होता, 17 वर्षांनी तुम्ही मला सांगितलं होतं एका मुलीचं हार्टचं ऑपरेशन झालं होतं, ते जरा प्रेक्षकांना सांगा, कारण अगदीच ती टच होणारी कहाणी आहे त्या मुलीची. बँकेत असताना मला एक फोन आला होता. त्या व्यक्तीचं नाव होतं संजय वाघमारे, प्राथमिक शाळेतले शिक्षक होते. त्यांनी फोन करून मला सांगितलं की माझ्या मुलीचं परवा दिवशी सकाळी ओपन हार्ट सर्जरी आहे, माझी मुलगी 6 वर्षाची आहे आणि त्यासाठी मला 8 बाटल्या रक्ताची गरज आहे. तर मी त्यांना विचारलं की बाबा माझा रेफरन्स तुम्हाला कोणी दिला. ते म्हणले आम्ही STतनं येत होतो ना, तर आमची चर्चा चालली होती, त्यावेळेला STतल्या कंडक्टरनी मला तुमचं नाव सांगितलं आणि ते म्हटले माझ्याकडे नंबर नाही आहे, पण रुबीवॉलच्या ब्लड बँकेत तुम्ही विचारलं तर ते नक्की तुम्हाला नंबर देतील. त्या रेफरन्सनी ते माझ्याकडे आले. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही निश्चिंत राहा, मी करतो काय व्यवस्था करायची. त्याप्रमाणे मी माझ्या मित्रपरिवारामध्ये सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला. 7-8 जणांना मी एकत्र घेतलं आणि लंच टाईममध्ये डबा खाऊन आम्ही सगळे, त्या दिवशी धो पाऊस होता, आम्ही सगळे रिक्षाने गेलो, तिथं रक्तदान केलं 8 लोकांचं. त्यांना सांगितलं की या पेशंटसाठी आम्ही आलेलो आहोत आणि त्यांचं परवा दिवशी सकाळी ऑपरेशन आहे. आणि संध्याकाळी मग मी बँक सुटल्यानंतर घरी गेल्यावर परत त्या हॉस्पिटलला गेलो. व्यक्ती कोण आहे मला माहीत नव्हती, म्हणून पाहायला गेलो, भेटायला गेलो. तर तिथं वॉर्डमध्ये गेल्यावर मला नर्सला मी विचारलं, तर त्यांनी मला सांगितलं की समोर ते बसलेत ना कॉटवरती, ती मुलगी आहे आणि तीच पेशंट आहे. मग तिथे गेलो तर त्या मुलीची आई आणि ती बसलेली होते. त्यांना विचारलं की बाबा तुमचे संजय वाघमारे म्हणून फोन आला होता, ते कुठे आहेत. तर ते म्हणले ते बाहेर झोपलेत ते. आणि साधारणतः 9-9:30 झाले होते रात्रीचे.
तर मी तिथे गेलो, माझ्याबरोबर माझे ब्लड बँकेचे काही मित्र पण होते. आणि मग तिथे गेलो, म्हटलं हा माणूस झोपी गेलेला आहे, कशाला उद्या सकाळी त्यांच्या मुलीचं ऑपरेशन आहे, टेन्शनमध्ये असतील, जाऊ द्या आपण जाऊया. तर माझे मित्र म्हणले नाही नाही, म्हणले कुंदन सर तुम्ही एवढं त्यांच्यासाठी केलंय, त्यांना कळायला पाहिजे ना. तर म्हणलं अरे नको, चांगलं झोपू द्या. नाही नाही म्हणले, उठवा त्यांना. मग त्यांच्या आग्रहास्तव मी त्यांना उठवलं. म्हटलं नमस्कार, म्हटलं तुमचं ऑपरेशन कधी आहे? ते म्हणले उद्या सकाळी आहे. म्हणलं रक्ताची व्यवस्था? ते म्हणले नाही केली, म्हणजे करतो म्हणले. म्हटलं कोण करतो म्हणले? ते म्हणले कुंदन म्हणून आहेत, त्यांच्याशी मी बोललो. ते म्हणले काही काळजी करू नका, निश्चिंत राहा, तुमचं काम करतो मी. तर म्हणलं कोण कुंदन? ते म्हणले ते माहीत नाही मला, फक्त मी फोनवरती त्यांच्याशी बोललो. तर त्या वेळेला मला कळालं की लोक किती आशेने किंवा श्रद्धेने विश्वास ठेवतात. एक फोनवर बोललेला माणूस, त्याच्यावरती एवढा विश्वास. उद्या सकाळी मुलीचं ओपन हार्ट सर्जरी आहे, 8 बाटल्या रक्ताची गरज आहे, की केवढा विश्वास त्या माणसाने ठेवला. आणि म्हणून या विश्वासाला सार्थ ठरण्यासाठी आम्ही हे काम करतो. ज्या वेळेला आम्ही डोनरला बोलवतो, हॉस्पिटलला जातो, ब्लड बँकेत थांबतो, फोन करतो, आणि त्या डोनरची वाट आम्ही अक्षरशः आम्ही डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहतो. कारण तो आल्याशिवाय, ते झाल्याशिवाय पुढचं ऑपरेशन होत नाही. ऑपरेशनच्या दिवशी रात्रभर मी तिथे थांबलो. त्यांना राहायची व्यवस्था नव्हती, कारण काय, ज्या वेळेला तुमचं ऑपरेशन असतं त्यावेळेला रूम काढून घेते हॉस्पिटल, आणि ज्या वेळेला परत शिफ्ट होतं पेशंट त्यावेळेला परत तुम्हाला राहायला जागा असते. तोपर्यंत तुमची व्यवस्था तुम्ही पहा म्हणतात. तर त्यावेळेला त्यांची व्यवस्था मी ब्लड बँकेत राहायची केली. रात्रीचं जेवण मी मागून त्यांना जेवण दिलं, आणि रात्रभर त्यांच्याबरोबर बसलो. म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, ऑपरेशन झालेलं आहे, आता रिकव्हरी रूममध्ये आहे. आणि त्यावेळेला इंटरकॉममधनं आम्ही संपर्कात होतो डॉक्टरांच्या. आणि हा विषय झाल्यानंतर 4 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला. आणि डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांना सांगितलं की आता जे जे डोनर तुमच्यासाठी रक्तदान करायला आले त्यांचे सगळ्यांचे नाव पत्ते ब्लड बँकेत आहेत, तर ते तेवढे नाव पत्ते घ्या आणि जमल्यात त्यांना एक पोस्टकार्ड टाका. एवढं सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी तिथनं ते सगळे घेतले, आणि ते पुढे त्यांना पोस्टकार्ड वगैरे पाठवून संपर्क त्यांचा ठेवला तिने. आणि जवळजवळ 17 वर्षानंतर मला एकदा त्यांचा फोन आला मोबाईलवरती. आणि मी असंच पुण्यात आलो, आणि माझी मुलगी सुमेधा ही आता कोल्हापूरला शिकायला असते. आता ती 21 वर्षाची झाली, आणि आम्ही नवरा बायको आणि मुली तिघही पुण्यात आलोय, आणि आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. मग त्यांना सांगितलं की माझं ऑफिस तुळशीबागेत आहे, आणि तुम्ही या तुळशीबागेत. मग ते तुळशीबागेत सगळं फॅमिली ती सगळी आली. आल्यानंतर माझा मंडळाचा अनेक वर्षाचा माझा हे असल्यामुळे, मी कार्यकर्ताही असल्यामुळे मी तिथे गणपतीच्या आरतीची तयारी केली, आणि त्या परिवाराच्या वतीने गणपतीची आरती करायला लावली. आणि त्यानंतर आमच्याच तुळशीबागेच्या पतसंस्थेमध्ये आम्ही बसून काही आमच्या मित्रपरिवारांनाही बोलवून घेतलं, आणि आमची थोडीशी चर्चा झाली, आणि असाचा विषय मी त्यांना सांगितला. आणि तदनंतर त्यांनी मला एक छोटीशी भेट देण्याचा प्रयत्न केला. तर मी काय ते म्हणलं, त्यावेळेला मी काही घेतलं नाही, आत्ताही मी घेऊ शकत नाही, हे माझं व्रत आहे. तर मग माझ्या काही सभोवताली जे माझे मित्र होते सगळे, ते म्हणले कुंदन जास्त ताणू नका, त्यांच्या भावना आहेत, तर ते देत आहेत एवढं प्रेमाने, तर ते घ्या. त्यांनी चेकबुक काढलं, आणि म्हणलं सर त्यावेळेला माझी आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती. आता मी परमेश्वर कृपेने खूप चांगल्या स्थितीत आहे. आता मला फक्त तुम्ही सांगा की मी तुम्हाला काय मदत करू शकतो. म्हटलं की मी अजूनही कोणाची काही घेतलेलं नाही आणि आताही घेणार नाही. फक्त एवढंच सांगितलं की असंच कोणी प्रसंगामध्ये तुम्हाला कोणी गोरगरीब भेटले तर हीच मदत त्यांना तुम्ही करावं असं माझा मनापासून इच्छा आहे. खरं म्हणतात ना की देवाला पृथ्वीवर येण्यासाठी वेळ नसतो म्हणून तो कोणाला तरी पाठवतो आणि सगळीकडे देव पोहोचू शकत नाही, असे देवदूत तुमच्यासारखे पाठवतो. समाजसेवा काय असते तर ही समाजसेवा असते. ससून रुग्णालयाशी पण तुम्ही कनेक्टेड आहात, मग तिथे कसे अनुभव येतात तुम्हाला? वेगवेगळ्या माध्यमातून रुग्णांचे नातेवाईक संपर्क करतात की काहींची आर्थिक परिस्थिती बिकट असते, त्यांना उपचाराचं
प्रॉब्लेम असतो, तर अशा लोकांना ससूनमध्ये मी प्राधान्य देतो. ससूनमधला जो समाजसेवा अधीक्षक विभाग आहे त्या विभागातले सर्व अधीक्षक माझे मित्र आहेत. इव्हन HOD जे म्हणतो हेड ऑफ द डिपार्टमेंट ते सुद्धा माझे फार जवळचे अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत. आणि वरिष्ठ पातळीपर्यंत डीनपर्यंत म्हटलं तरी बऱ्याचशा लोकांचा संपर्क मला वारंवार येत असतो. अनेक वर्ष मी तिथे रुग्णसेवेचं काम करत असल्यामुळे त्या तिथे ओळखीने बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा रुग्णांच्या तिथे सॉल्व्ह होऊ शकतात की ज्यांची परिस्थिती नसते, काही नसतं, दुर्बल घटकाचे ह्याच्यातनं असतात. मग त्यांना औषधोपचार, ऑपरेशन्स, सिंधी लोकांच्याकडनं तिथे जेवण यायचं किंवा काही प्रायव्हेट लोक काही आणून द्यायचे 50 लोकांसाठी, असं तो व्यवस्था होती. आता दगडूशेठनी खूप छान व्यवस्था केली. तिथं बाहेरगावांना आलेल्या लोकांचं सुद्धा निवासस्थान त्यांनी केलेलं आहे. आणि 2 वेळचं गरम गरम जेवण रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना द्यायची व्यवस्था दगडूशेठच्या माध्यमातून सुरू झालेली आहे अनेक वर्ष. आणि अनेक वॉर्ड दगडूशेठनी रिन्युअल करून ठेवलेले आहेत. खूप छान, म्हणजे अगदी प्रायव्हेट हॉस्पिटल सारखे बनवलेले आहेत त्यांनी. आणि रुग्णसेवेचा दर्जा सुद्धा त्यामुळे उंचावलेला आहे. आणि बरेचसे ऑपरेशन्स जे प्रायव्हेटपेक्षा अगदी 10% किंवा कमी खर्चामध्ये ससूनमध्ये ऑपरेशन होतात. मग तुमचं किडनी ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट असेल किंवा अन्य मोठे मोठे ऑपरेशन्स असतात की ज्या ऑपरेशन्स ससूनमध्ये खूप कमी दरामध्ये होते. मग तिथे थोडं ओळख तुमची पाहिजे, तर त्या ओळखीसाठी म्हणून लोक माझ्याकडे येतात आणि तिथनं मग त्या लोकांचे प्रश्न मी सोडवायचं तिथं तंतोतंत प्रयत्न मी करतो. आणि त्यातलंच एक उदाहरण सांगायचं होतं की तिथले मेडिकल सोशल वर्कर, माझी मैत्रीण होती तिथे, तिने मला एक पेशंट संदर्भातली माहिती दिली. ते म्हणले, सर एक महिला तळेगावला ट्रेनमधनं खाली पडली आणि संपूर्ण ट्रेन तिच्या अंगावरनं गेली आणि तिचा उजवा हात आणि उजवा पाय कट झाला. त्यावेळेला 1.5 वर्षाची मुलगी तिच्या छातीवर होती, पण त्या मुलीला खरचटलं सुद्धा नाही, पण हिचा उजवा हात आणि उजवा पाय गेला. आणि त्यावेळेला लोकांनी तिला ट्रेन पास झाल्यावर प्लॅटफॉर्मवर ठेवलं, तिचे हात आणि पाय ठेवले आणि प्रचंड लोकांची गर्दी झाली होती. त्यांनी मला जो उदाहरण सांगितलं की तेवढ्या गर्दीमध्ये तिला हॉस्पिटलला न्यायचं, या धावपळीमध्ये, म्हणजे काही वेळा असं वाटतं माणूस की हरवली का काय. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पण मारलं लोकांनी. हे असं होऊ शकतं. हे म्हणजे काही वेळेला म्हणजे डोकंही डोक्यात विचारही येऊ शकत नाही की अशा वेळेला माणूस मदतीला धावतो का हे. आणि तदनंतर तिला ससूनला आणलं, ससूनला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर बरेचसे लोक आले, जे राजकीय लोक, नगरसेवक, आमदार वगैरे सगळे आले, सगळे भेटले आणि सगळ्यांनी आश्वासनं दिली, काय काळजी करू नका, आपण करू, हे करू, ते करू. आणि तदनंतर जवळजवळ 1-6 महिने ती तिथं होती, कोणी नंतर फिरकलं नाही. नंतर तिला पिंपरीला DY पाटीलमध्ये ॲडमिट केलं, कारण ती तळेगावला राहिला होती आणि येणं जाणं थोडं लांब पडत होतं, म्हणून तिथं गेलं. तिथं काही 6 महिने वर्षभर होते तिथनं मग ते सासरच्या लोकांना तोही प्रॉब्लेम व्हायला लागला. घरात 3 लहान मुली, नवरा इलेक्ट्रिशियनचं काम करणारा, ही धावपळ ते शक्य नाही. तर तिचं माहेर औंधला होतं, तर औंधला आई वडील आहेत ते पाहतील म्हणून तिला औंध हॉस्पिटलला आणून टाकलं. टोटल या संपूर्ण याला कारकिर्दीला 1.5 वर्ष गेला होता आणि नंतर तिच्याकडे सगळं दुर्लक्षित झालं होतं. तर ते माझ्या मैत्रिणीने ती केस सांगितली की सर मला असं वाटतंय की तुम्ही हे करू शकाल. म्हणलं काय करावं. तर तिला कृत्रिम हात आणि पाय जर दिले तर ती पुन्हा तिच्या पायावर उभं राहू शकते आणि त्याच्यासाठी 75,000 रुपये खर्च आहे. आणि मी आतापर्यंत माझ्या प्रवासामध्ये कधी कोणाकडे हात पसरला नाही, कधी कोणाला मागितलेलं नव्हतं. तर म्हटलं 75,000 रुपये कसं काय उभं करणार. तर म्हटलं नाही, मला खात्री आहे की तुमच्याकडनं हे काम होईल. मग म्हटलं ठीक आहे, बघूया. मग त्यानंतर मी औंधला गेलो तिला भेटायला. तिला भेटलो. भेटल्यानंतर तिने एका हाताने मला नमस्कार केला आणि मला सेकंड पण केलं
आणि ती म्हटली मला काही नाही, मला फक्त हात आणि पाय बसवून द्या, माझं मी परत मेहनत करून मी उभं राहील माझ्या पायावर. मग मला काही सुचलं नाही, पण येताना फक्त तिला एवढंच म्हटलं, ताई या गणपतीमध्ये तुला तुझ्या पायावर मी चालत आरतीला घेऊन जाईन तुला आमच्या मंडळात. आणि तदनंतर जसा आलो तसा मी त्या विषयाला धरून थोडासा वेडापिसाच झालो होतो. कोणाचा फोन आला किंवा कोणाला फोन केला की मला जनरल फोन आले की काय सध्या काय चाललंय, असं मला प्रत्येक मित्राचा असा विषय असतो. तर म्हटलं काही नाही, असाचा विषय घेतला, असाचा विषय चाललाय, असं सुरुवात केली. तर पहिल्या दिवशी मला 6,000 रुपये मिळाले. आणि दुसऱ्या दिवशी असं मला आणखी 10,000 15,000 असं माझ्या काही मित्रांनी आणून दिले. आणि नंतर मग मी काही असे फोन चालू असताना माझ्या एका मित्राशी मी बोललो आणि असाचा विषय त्याशी 15-20 मिनिटं चर्चा केली. तोही मित्र तळेगावचा होता. म्हटलं सर योगायोग म्हटलं ती मुलगी पण तळेगावची आहे आणि म्हटलं मला आत्ता जवळजवळ 25,000 माझ्याकडे जमा झालेले आहेत आणि मला अजून 40,000 ते 45,000 रुपये मला अजून कमी पडतायत. तर ते म्हणले मी आत्ता बाहेर गावी आहे, उद्या संध्याकाळपर्यंत मी पुण्याला येणार आहे, उद्या संध्याकाळी आले की आपण हा विषय मार्गी लावूया. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांचा मला फोन आला. त्यावेळेला मी आपल्या सेवा मंडळाच्या शिरूभाऊंशीच बोलत होतो आणि तितक्यात त्यांचा फोन आला की मी पद्मावतीला यशवंतराव चव्हाण नगर या कमानीपाशी मी येतोय, तुम्ही तिथे या. आणि मी तिथे गेलो. मग ते त्यांनी मला गाडीत बसवलं आणि 2 मिनटं आम्ही चर्चा केली. कसं झालं, काय झालं, म्हटलं अशी वस्तुस्थिती आहे आणि असंच आहे आणि मी मदत असं गोळा करतोय आणि इथपर्यंत आलेलं आहे, अजून एवढे कमी पडतात. त्यांनी काही मागे पुढे न पाहता एक पुडी माझ्या हातात दिली. म्हणले 40,000 रुपये आहेत आणि ह्याच्या पुढे अजून काही लागलं तर मला नक्की सांगा. फक्त माझी इच्छा एवढीच आहे की हे मी दिलं म्हणून माझं कुठेही नाव येता कामा नाही, एवढी फक्त तुम्ही काळजी घ्या, बाकी कोणाला सांगू नका आणि पुढे अजून काय मदत लागली मला सांगा, असं म्हणून तो मित्र निघून गेला. आणि दुसऱ्या दिवशी ससूनमध्ये जाऊन मी त्या डिपार्टमेंटला जाऊन हे 75,000 रुपये त्यांच्याकडे जमा केले. म्हणलं हे पैसे जमा करा आणि जे काय कोंडव्याला हात आणि कृत्रिम पाय बनवण्याचे जे फॅक्टरी आहेत त्यांना त्यांनी फोन केला आणि त्या माणसाला तिथे पाठवलं. तिचं सगळे माप घेतले, डेमो करायला घेतला आणि सगळं करून तिच्या वाढदिवसाच्या दिवशी 1 मेला उद्यान प्रसाद मंगल कार्यालयामध्ये तुळशीबागेत मंडळाच्या माध्यमातून तिला कृत्रिम हात आणि पाय बसून आम्ही दिला होता. आणि त्यावेळेला माझे काही मित्रमंडळी त्या कार्यक्रमाला आले होते. तर ते माझ्या न कळत त्यांनी त्यांच्या 3 मुलींचं त्यांच्या लग्नाच्या वेळेला 21व्या वर्षी प्रत्येकीला 1-1 लाख रुपये मिळतील असं इन्शुरन्स त्यांनी काढलं आणि ते पैसे अद्ययावत ते भरतायत. ते केवळ फक्त कुंदेन सर मध्ये आहेत नाही, हे मी नाही आहे, हे करता करविता तो आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. तर अशीच एक दुसरी एक घटना की जे बांधकामावरती काम करणारे महिला होती, ते गमेली वगैरे वाहतात वरती बिल्डिंग वरती बांधकामाच्या. तर तिच्या हातात एक ॲल्युमिनियमची पट्टी होती. ती पट्टी हायटेन्शनच्या वायरला लागली आणि तिला शॉक लागला आणि तिचे दोन्ही हात इथनं कट झाले. अरे. आणि ती अपंगत्व आलं आणि तिला लहान मुलगी होती आणि ती पोटाने होती, परत 7 महिन्याची काहीतरी होती. आणि तो किस्सा कळल्यानंतर मग मी पिंपळे गुरवला की तिला भेटायला गेलो. या झोपडीत पाहिलं सगळं, संपूर्ण झोपडी मी पाहिली, सगळी तिची कहाणी ऐकली आणि म्हटलं तिचं नाव सुनीता पवार, अजूनही माझ्या संपर्कात आहे ती. तिला म्हटलं ताई तुला आता कशाची मदत तुला गरज आहे.
त्यांनी काका मला इथं बागकाम वगैरे असेल काही सांगितलं तर मी बागेला पाणी घालू शकते वगैरे हे तर मला काम मिळालं तर बरं होईल. आणि बाकी सगळं मी पाहिलं तिच्या घरात काय भांडी कुंडी काय कपडे काय आहे काय नाही आहे त्याच्यावरून मला लक्षात आलं की हिला काय काय गोष्टीची गरज आहे. तर मी निघताना तिला विचारलं तुला मी अजून काय मदत करावी अशी वाटते. तर तिने सांगितलं काका मला गॅस मिळालं तर बरं होईल. म्हटलं अरे तुला हात तर हे नाही तू गॅस पेटवणार कसं काय नाही. तिने मला दाखवलं की मी चूल पेटवते पोळ्या करते भांडी घासते आणि सगळं तिने मला दाखवलं. म्हटलं मी करू शकते मला गॅस दिलं तर बरं होईल. मग मी परत माझ्या एका मित्राला फोन केला त्याला सगळी कहाणी सांगितली. म्हटलं अशीशी गरज आहे तर तिला एक गॅस सिलेंडर आणि शेगडी पाहिजे आहे. म्हटलं सर डोंट वरी उद्या सकाळी पोचलेलं असेल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी टेबल सहित गॅस सिलेंडर आणि शेगडी तिच्याकडे पोचलेलं होतं. त्यानंतर एक दिवस आम्ही तुळशीबागेत ठरवलं की आपल्याला असंही मदत करायची आहे आपल्या मंडळाच्या माध्यमातून तर ह्या महिलेला आपण मदत करूया. तर तिला आपण बोलून आपल्या तुळशीबाग मंडळात गणपतीच्या मंदिराजवळ आपण कार्यक्रम करूया. मग वंचित विकासचे डॉक्टर चापेकरांना बोलवलं होतं. खास त्या आमचे विवेक खटावकर सर होते अध्यक्ष त्यावेळेला. मग त्या महिलेला फोन करून सांगितलं की तू रिक्षाने ये पैसे द्यायची व्यवस्था मी करतो. मला माहिती आहे तिची परिस्थिती काय आहे. आणि ती मुलीला घेऊन ती इथं आली. तिला अक्षरशः आपण लग्नात जसं रुकवत मानतो ना तसं सगळं मदत तिथं मिळाली. तिला कपड्या लत्त्या भांडी कुंडीपासून सगळ्या गोष्टी लोकांनी आणून दिल्या. मी तर दिले गोळा केलेच होते पण प्रत्येकाने हातभार इतका लावला की नंतर आम्हाला पोती भरून रिक्षात तिला पाठवताना सुद्धा आम्हाला वेगळं हे करावं लागलं. आणि मग नंतर आम्ही त्या ह्यांना सांगितलं की बाबा तिथे गेल्यानंतर हे सगळं उतरून तिला द्यायचं बरं का. तुझे काय असतील पैसे तुला देतो पण तिला उचलता येणार नाही. तर एवढं सगळं भांडी कुंडी सगळं तिला हे केलं. आणि तिला ज्या वेळेला मी विचारलं तुला आर्थिक काही पाहिजे का तर तिने प्रामाणिकपणे सांगितलं काका मला 2.25 लाख रुपये माझ्या खात्यात जमा आहे. मला लोकांनी दिले पैशाची नाही गरज मला. म्हणजे असेही प्रामाणिक लोक आहेत. कोविडच्या काळामध्ये तर सगळं लॉकडाऊनच होतं आणि अशा वेळेस तुम्हाला सुद्धा काम करायचंच होतं आणि करत होतात तुम्ही. तर कशा पद्धतीनं केलं मग कारण बाहेर तर पडायचं नव्हतं. नाही कोविड जरी आला तर आजारपणही काही थांबलेलं नव्हतं. आजारपण होतंच. त्यामध्ये काही विविध शस्त्रक्रिया काही लोकांच्या अर्जंटमध्ये होत्या त्या गोष्टी ते कराव्या लागतच होत्या. त्यामध्ये काही रक्ताची पण तुटवडा त्यावेळेला होता. कोणी रक्तदान करायला येत नव्हतं बाहेर पडायला परवानगी नव्हती. तर त्यावेळेला सुद्धा वेगवेगळ्या संस्थांशी यांच्याशी चर्चा करून रक्तदान शिबिर आयोजित करत होतो. त्यानंतर कोविडमध्ये जे काय रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होता. त्यानंतर प्लाझ्माचा तुटवडा फार मोठा होता. त्यावेळेला आम्ही काही पत्रकारांशी किंवा प्रेसशी किंवा महापालिकेशी बोलून त्यांची यादी जे पॉझिटिव्ह झाले होते तेच प्लाझ्मा देऊ शकत होते तर त्यांची यादी गोळा करायचा प्रयत्न केला. त्यातनं मग ते ब्लड बँकेपर्यंत ती यादी पोहोचवली. मग त्यातनं ते प्लाझ्मा दाता ऑनलाईन करत होता सगळं. हा फोनवरती केवळ फोनवरती ते करत होतो. आणि मग त्यावेळेला मग काही हॉस्पिटलच्या पण काही अडचणी होत्या की त्यांनाही काही बऱ्याचशा गोष्टी इक्विपमेंट्स लागत होत्या की सॅनिटायझर पाहिजे N95 मास्क पाहिजे हँडग्लोव्ज पाहिजे PPE किट पाहिजे. PPE किट शिवाय काही करू शकत नव्हते. मग त्यावेळेला तो तुटवडा होता. मग त्यावेळेला मी काही वेगवेगळ्या देवस्थानशी म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रतिष्ठानशी म्हणा यांच्याशी दानशूर लोकांशी मी चर्चा करत होतो किंवा अशी गोष्ट इथे गरज आहे. तर त्यामध्ये एक दत्त मंदिरला मी नेहमी जात असल्यामुळे तिथे दानपेटीचं सेवेकरी म्हणून काम करतो. तर मी त्यांना थोडं सुचवलं. त्यावेळेला शिरूभाऊ होते बॉडीवरती. म्हटलं भाऊ अशी परिस्थिती आहे ससूनला अशाच्या गोष्टीची आवश्यकता आहे तर आपण आपल्या माध्यमातून काही देऊ शकतो का. ते म्हणले आपण करूया नक्की. आणि त्याप्रमाणे त्यांनी 300 लिटर जवळजवळ सॅनिटायझर दिलं. 500 N95 मास्क दिले हँडग्लोव्ज दिले PPE किट दिले. आणि ते गेल्यानंतर मग
मला डेड हाऊसमधनं फोन आला. ते म्हणले सर आम्ही तर पोस्टमार्टम करतो, आमचं ते रिस्की काम आहे आणि आम्हाला तर PPE किट आम्हाला पाहिजे, आम्हाला कोणी देत नाही. तर म्हणलं ठीक आहे, म्हणलं मी करतो प्रयत्न, काही कुठनं मिळेल का. तर त्याप्रमाणे मग मी आमच्या सुभाष मोहिते आमचे थोरले बंधू त्यांच्याशी बोललो. म्हटलं भाऊ असं असं प्रॉब्लेम आहे, असं असं आहे, काही करता येईल का. ते म्हणले अरे आपण आपल्या बँकेकडनं देऊ ना आपण. मग त्यांनी बँकेकडनं 300 PPE किट दिले, सॅनिटाईज दिले, बाकीच्या काय गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी पुरवल्या. तर तिथं आमच्या डीननी माझी आठवण काढली होती, डॉक्टर अजय चंदनवाले, की म्हणले एवढं सगळं केलं मग ते का नाही आले. तर मग तिथले आमच्या समाजसेवक अधीक्षक मित्रांनी सांगितलं सर आम्हीच त्यांना नको म्हणून सांगितलं, कारण त्यांचं वय पण जास्त आहे आणि त्यांना BP आणि शुगर असल्यामुळे त्यांना आम्ही नाही बोलवलं. क्वारंटाईन सेंटर्स होते, त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये एखादी व्यक्ती दगावली तर तिचा अंत्यसंस्कार कोणी करायचा हा मोठा प्रश्न होता. त्यावेळेला कोविडमध्ये गेलेल्या व्यक्तीचा चेहरा सुद्धा दाखवायला परवानगी नव्हती, कोणी पुढे यायला धजावत नव्हतं. तर काही क्वारंटाईन सेंटरमधनं मला फोन येतात की कुंदन असं आमच्या इथे पेशंट गेलाय, तर त्याचा अंत्यसंस्कार करायचा आहे. तर मी त्यांना फोन नंबर द्यायचो की 1-5 मिनिटांनी तुम्ही फोन करा, तोपर्यंत माझा फोन झालेला असेल. आणि मग माझ्या मित्रमंडळी होती, माझे काही ख्रिश्चन होते, मुस्लिम होते, वेगवेगळ्या समाजाचे होते. तर त्या लोकांनी तो विडा उचललेला होता अंत्यसंस्काराचा, आणि त्यांना मी कॉन्टॅक्ट करायचो आणि सांगायचो की असं असं तुम्हाला तुमचा नंबर दिला, फोन येईल, तेवढं तुम्ही ते करा, नो प्रॉब्लेम सर, आम्ही बघतो. आणि ते तिथे जायचे, त्या संपूर्ण सॅनिटाईज करायचं, सगळी बॉडी रॅप करायचे आणि स्मशानात घेऊन जायचे. जर एखादा नातेवाईक आला डेअरिंग करून तर त्याला लांबून ते दाखवायचे आणि कुठल्या धर्माचा, पंथाचा, संप्रदायाचा आहे ते विचारायचो आणि त्या पद्धतीने त्यांचा अंत्यसंस्कार तिथे करायचे. म्हणजे जाळायचा असेल, पुरायचा असेल, त्या पद्धतीने ते प्रार्थना करून ते मार्गी लावत होते. तर ते सुद्धा काम घर बसल्या त्या गोष्टी त्या सगळ्या करायचा योग आला म्हणण्यापेक्षा परमेश्वराने ते सगळं करून घेतलं आमच्याकडनं. आणि त्यातनं एक उदाहरण सांगण्यासारखं असं आहे की एक व्यक्ती गेल्यानंतर आमची सगळी लोक गेली तिथे आणि त्यांनी सांगितलं की दुसऱ्या मजल्यावर आमचा फ्लॅट आहे आणि ही किल्ली. कोणी सांगितलं आहे? नातेवाईकांनी. म्हणजे ते वरती येऊन घराचं दार सुद्धा उघडून द्यायला तयार नाही की कोविड मला होईल भीतीने. मग ह्यांनी वर जाऊन ती बॉडी सगळं सॅनिटाईज करून खाली आणली, ॲम्ब्युलन्समध्ये आणली आणि त्यांना विचारलं की शेवटचं अंत्यदर्शन घ्यायचं असेल त्यांनी पुढे या, म्हणजे आम्हाला बॉडी पूर्ण झाकून घेऊन जायची. तर कोणी पुढे यायला धजावत नव्हतं. 3-4 मुलं होती, सगळे होते, पण कोणी यायला तयार नव्हतं. मग ते पॅक करायला त्यांनी घेतलं, तेवढ्यात एक मुलगा धावत आला. त्यांना वाटलं की किमान याला तरी अंत्यदर्शन घ्यायचं आहे वडिलांचं, म्हणून तो पुढे आल्यानंतर त्यांनी ते सगळं उघडलं. उघडल्यानंतर पाहतो तर काय, त्यांनी वडिलांच्या बोटातली अंगठी काढून घेतली आणि म्हणला घेऊन जा आता. म्हणजे दर्शनासाठी नव्हता आला तो, पण त्याला ते आठवलं की वडिलांच्या बोटात अंगठी आहे, ते हिऱ्याची अंगठी होती, ते घ्यायला तो आला. मग हे पाहून असं वाटतं की माणूस की हरवली का काय, नाती पूर्णपणे गोठली गेली ती. आणि तुमच्यासारखे समाजसेवक, ती रक्ताची नाती समोर येईनात. तुमच्यासारखे समाजसेवक कुणी नातेगोत्याचं नाही आणि तिथे जाऊन त्यांच्या डेड बॉडीज हे करतायत, विल्हेवाट कशी लावायची याचा विचार करतात. आणि त्यावेळेला ऑक्सिजन मिळत नव्हते, ICU मिळत नव्हतं, हॉस्पिटलमध्ये जागा नव्हत्या. म्हणजे पुण्यापासून तर तळेगावपर्यंत बेड शोधावं लागायचं, अशी परिस्थिती त्यावेळेला होती. त्यावेळेला फक्त संपर्कावरनं काम चालू होतं. मी पुण्यावरनं फार तळेगावपर्यंत प्लाझ्मा मी चिंचवडमधनं इकडनं कलेक्ट करून तिथपर्यंत पाठवायचो. माळींचं तुम्ही ऐकून असाल, आम्ही भोई प्रतिष्ठानच्या माध्यमातून 3 वर्ष माळींचं काम करत होतो. तिथल्या लोकांना एक मानसिक आधार आणि या गोष्टी ते करत होतो. नंतर ईर्षाळवाडीचा तो पूर आलेला, सांगली, कोल्हापूरचा, त्यावेळेला सुद्धा आपल्या
वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना जे काय पाहिजे कपडे लत्ते अन्न धान्य अशा सगळ्या गोष्टी आपण केल्या. काही वेळेला काही मुलंही आपण शैक्षणिक याच्यासाठी दत्तकही घेतलेली आपण. महत्त्वाचं मला विचारायचं होता विषय अस्थि विसर्जन. हा अगदीच वेगळा विषय की कुणी त्या विषयाकडे लक्ष पण देणार नाही किंवा किंबहुना नॉर्मल माणसाचं लक्षही जाणार नाही. कितीतरी बेवारस मृतदेह असतात आणि त्यांच्याही अस्थीचं विसर्जन म्हणजे प्रत्येक आपण आपल्या नातेवाईकांचं किती श्रद्धेनं ते विसर्जन करत असतो अस्थींचं, ही शेवट त्याला मुक्तता मिळावी असं तुम्ही कितीतरी अनाथ लोकांना आजवर मुक्तता करून त्यांची मुक्तता केलेली आहे. आणि महत्त्वाचं आणखीन एक त्या प्रश्नातच मला विचारायचं आहे की हे अस्थि विसर्जनाच्या वेळेस मी नेहमी असते तुमच्या जे काही कार्य असतं त्यावेळेस तुम्ही नुसतं औपचारिकपणा म्हणून नाही करत, तर तिथे बसून तुम्ही गीतेचे अध्याय म्हणत असता. कसं काय हे साध्य होतं सगळं? ही मूळ संकल्पना माझे मित्र मंदार रांजेकर यांची होती आणि त्यांच्या राष्ट्रीय कला अकादमीच्या माध्यमातून हा उपक्रम गेली 14 वर्षे चालू आहे. आणि तिथे त्या अस्थि विसर्जनच्या पूजेला बसण्याची संधी मला त्यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो मुळात. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर जोपर्यंत त्याच्या अस्थी पाण्यात विसर्जित होत नाहीत तोपर्यंत त्याला पुढे गती मोक्ष मिळत नाही अशी संकल्पना आपल्या हिंदू धर्माची आहे. ते कुठल्या धर्माचे पंथाचे संप्रदायाचे आहेत, स्त्री आहे का पुरुष आहे काही माहीत नाही, परंतु त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांना पुढे सद्गती मिळावी म्हणून आपण गीतेतला 15व्या अध्यायाचं तिथे पठण करतो. ते अस्थी तुम्ही काही कशा पद्धतीनं एकत्रीकरण करता त्याचं? तर ते त्यासाठी आपण महापालिकेचे परवानगी घेतली, त्यानंतर ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय आणि राष्ट्रीय कला अकादमी यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने आपण ते उपक्रम गेली 14 वर्षे आपण राबवतोय. कैलास स्मशानभूमीमध्ये 2 लॉकर दिलेले आहेत. अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या अस्थी तिथे ते बांधून ठेवतात आणि आपण सर्व पितरी अमावस्येला ते तिथनं आपण घेऊन येतो. म्हणजे त्या लॉकरमध्ये वर्षभराच्या सगळ्या दर महिन्याच्या अमावस्याला ते होतच असतं, पण जास्त जे राहतं ते आपण वर्षातनं एकदा समाजातील विविध घटकांच्या लोकांना बोलावून आपण तो एक छोटासा कार्यक्रम करून सर्व पितरी अमावस्या ही मोठी अमावस्या असते त्या अमावस्याला आपण ते हे करतो. तसं साधारणतः दर महिन्याला 35-40 तरी अस्थी असतात दर महिन्याला. आणि दर अमावस्याला ते आपण आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून तिथे ढोले पाटीलच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ते अस्थि विसर्जन तिथे होत असते. पण मोठ्या प्रमाणात सर्व पितरी अमावस्येला आपण ते एकत्र करतो. ते जिवंत माणसांना मदत करतातच आहात तुम्ही, पण म्हणजे जे गेलेत बिचारे त्यांना सुद्धा सद्गती प्राप्त करण्यासाठी सुद्धा तुम्ही मदत करताय. नाही, ते सुद्धा कोणाचे तरी आई वडील भाऊ बहीण हे असतीलच ना. नक्कीच त्याच्या मागच्या ही भावना आहे. सुरुवातीला आम्ही ते काम सुरू केल्यानंतर बऱ्याच लोकांनी आम्हाला थोडंसं घाबरवण्याचाही प्रयत्न केला. अरे कोण आहेत, काय आहेत, कसे मेलेत, काय मेलेत, हे जळालेले असतील, HIV असतील, ॲक्सिडेंटमधले असतील आणि ती भूत मागे लागली तर केवढा त्रास होईल अशी भीतीसुद्धा काही लोकांनी सांगितलं. पण त्याचा काही आमच्यावर परिणाम झाला नाही. मग काही संत महात्मे कीर्तनकार प्रवचनकार या लोकांनी सांगितलं की अरे हे फार पुण्याचं काम आहे, त्यांना मोक्ष द्यायचं, तुम्ही एवढा मोठा काम करताय त्यामुळे तुम्हाला नाही तुमच्या मुला बाळांना सगळ्यांना पुण्य मिळेल त्याचं. आणि म्हणले हे जे काही त्रास होईल वगैरे म्हणतात ना तसलं काही त्रास होणार नाही, ही जिवंत भूत त्रास देतात, मेलेले कधी तुम्हाला त्रास होणार नाही. बेवारस मृतदेहांच्या संदर्भात फोन येतात, टेड हाऊसमधनं येतो, वृद्धाश्रममधनं येतो. काही वेळेला मला औंध पोलीस स्टेशनमधनं PSIचा फोन आला होता की असंच आमच्याकडे एक बेवारस लोक गेलेले आहेत, त्यांचा अंत्यसंस्कार करायचा आहे, तुम्ही कराल का? मी त्यांना सांगतो की बाबा ते कुठल्या धर्माचे पंथाचे विचारून घ्या, कुठल्या स्मशानभूमीत करायचं आहे ते मला सांगा, मी तिथे जाऊन जे काय असेल विद्युत दैनीत असेल किंवा
गौरी लाकड्यामध्ये करायचं असेल तर ते पैसे भरून मी पदर मोडणीने करायची मी व्यवस्था करतो. 14 वर्षापासून एक स्ट्रॉबेरी बॅग म्हणून वाढदिवसानिमित्त प्रत्येकाला ओळखीचा असो अनोळखी असो कुठे मित्राबरोबर उभं राहिलो आणि म्हणले यांचा वाढदिवस आहे तर मी त्याला सुद्धा ते स्ट्रॉबेरी बॅग आणि म्हणजे पिशवी आणि एक पेन मी स्वखुशीने त्यांना देतो. आत्तापर्यंत 7 ते 8 हजार मी पिशव्या आत्तापर्यंत लोकांना वाटल्या. तर माझा उद्देश एवढाच आहे की तेवढं तरी प्लॅस्टिक लोक कमी वापरतील आणि ती पिशवी जवळ बाळगतील. तुम्ही आलात आणि तुमची पूर्ण जीवनगाथा इथे सांगितली, काय काय करता हे सांगितलं. सोपं नाही आहे. आता त्या परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना आहे की जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत हे कार्य माझ्या हातून असंच घडवून घे